सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर सकाळ सकाळ एंट्री बघा बैलांची होती. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे राजेश पसपुडे ब्लॉग्स. तर मित्रांनो, आपण सकाळ सकाळ चाललो आहोत आपली नवीनवाली बी क्लास घेऊन गॅरेजला. सो पाठीमागे टाकी भरली पाण्याची आणि आता आपण निघालो अशा प्रकारे. तर चला, वाजलेच बघा 10. ही आहे सकाळ आपली सध्याची. हां, कधी कधी होतो लवकर आणि कधी कधी होतो उशीर. तर आता आपण जरा उशीरच चाललो आहे गॅरेजला. वरती विक्रम आणि संदेश मोहिते अवेलेबल झालेले आहेत आणि आता आपल्याला जायचं आहे. आता मी कसा दिसतोय काय माहिती नाही, पण डायरेक्ट भेटू आपण गॅरेजला जायचं. चला गाईज, बघूया आजच्या दिवसात काय आपला करायला भेटतं आणि अनुभवायला भेटतंय. लेट्स गो. वातावरण बघा पावसाळ्याचं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपण आता निघालो फाट्यावर जायला. हे बघा डग बघा कसे झालेत ते. जरा जास्तच झूम झालं काय हे बघा. चला गाईज, गॅरेजला तर आपण आलोत आणि संदेश मुली तिकडे कामाला लागलेले आहेत. चला आता आपण जरा देवाची पूजा करूया. सो गाईज, अशा प्रकारे आपण आता पाणी रॅम्पला वगैरे खाली केलं आपल्या आणि आता आपण निघालो घरी जायला. आणि आता आपल्याला जायचं आहे ऋतुशीमध्ये सिमेंट घेऊन. सो ते ड्रॉप करायचं आपल्याला. ड्रॉप केल्यानंतर जायचं आपल्याला यायचं गॅरेजला. तर चला आता आपण हार्डवेअर आपली जुनीवाली बी क्लास घेऊन हे आपली घरी पार्किंग करूया आणि नंतर भेटू गाईज. सो गाईज, आता आपण घरी पोहोचतोय. आपल्याला माहिती होतं आपल्याला गाडी लागणार आहे, तेव्हा आपण लावली होती बाहेर गाडी. सो चला, आपण जुनीवाली बी क्लास घेतली आणि आता आपण निघालोय भरायला गाडी. सो चला गाईज, आता आपलं सिमेंट वगैरे लोड करून झालं आहे आपल्या गाडीत आणि आता आपण निघालो इथून. त्यात थोडं वेळ खाली वगैरे होईल गाडी. चला, सगळं आपल्या करबुडा फाट्यावरचा व्ह्यू आहे. आता आपण निघालो इथून. चला. सो गाईज, बघा सिमेंट वगैरे खाली पण झालं. आपण निघालोय इथून. चला. फाट्यावरती आलोय आणि ह्यांची मारामारी बघा काय झाली होती. ते बेड तुटला होता ते काढते. ह्याला आला की मस्ती त्यांची शूटिंग करतोय मी. हे बघा, हे बघा, ह्या मशीनची वाट लावायला आलेली आहे. तिथे सागर आले. हे बघा, हे बघा, यांचं काम एका साईडला झालं आणि हे मस्ती पण एका साईडला. मशीन वाट लावी मशीची ही मशीची किंमत यांची मस्ती चालूच राहील, ती चालूच राहू दे. गाईज, त्यांच्या नावाला लागू नका तुम्ही. बघा फक्त यांचे काय चालय ते येडे चाले. हे काय सागर करतोस तू? मित्रांनो, हे दोरे काढून आता सक्सेसफुल काम झालं नाही. हा आता क्लच पुढे व्यवस्थित ऑपरेट होते. काम सक्सेसफुल. हे बेल्ट कुठे रे? आता फिटिंग करतात मिस्त्री. वा, खडखडीत. माझं ब्लॉगिंग चॅनल आहे ना, त्याच्यामुळे आम्ही असे व्हिडिओ करतो बाहेर. हो, टाइमपास मध्ये गावकी जाईल. मित्रांनो, विक्रम मला स्टोरी सांगतोय. स्टोरी आहे का? स्टोरी ए शिवी घाल नकोस रे. तर काय दुपारच्या वाजला 1 आणि आता आपण चालू जेवायला आणि आम्ही संदेश मोठे आणि विक्रम सोबत चाललोय. विक्रम गाडी घे. विक्रम कुठली नाही, ही नाही किती नाही. सो काय, संध्याकाळचे वाजले 4 आणि आता आपण निघालोय माणसं आणायला, जी काय आपण सकाळी सोडली होती कोळंब्यात आणि आता आपल्याला ते आणायला जायचं आहे. सो चला, तिकडे आपण असं काय चाललोय संध्याकाळी 4 वाजता. म्हणजे आपला निघायचं तिकडून 5 वाजता, त्याच्यामुळे आपण तिकडनं लवकर निघालोय. पावसाचं वातावरण झालं पण पाऊस काय पडणार नाही एवढं मला गॅरंटी आहे. कारण का असा तो जवळजवळ 15 दिवस फसवतोय आपल्याला. वातावरण करतो आणि पाऊस काय पडत नाही गाईच. बोला त्याला काय करायचं. अजून पेरणी वगैरे तर आहेच. चला बघूया कधी पडेल तेव्हा पडेल. सगळं आपण निघालो आता आपली जुनीवाली बी क्लास घेऊन. सो गाईज, आता आपण एंटर झालो आहोत आपल्या जवळच्या गावात उक्षी. सो इकडे बघून तर व्ह्यू जबरदस्त येतो. सकाळचा आणि संध्याकाळचा व्ह्यू जबरदस्त येतो. आता पावसाचं जरा वातावरण झालं म्हणून काय एवढं व्ह्यू खतरनाक वाटत नाही. म्हणजे पण व्ह्यू आहे, जीव आहे आणि जीव राहणार व्ह्यू मध्ये.
विषय खोल. हे बघा, कोकणातल्या रस्त्यातून फिरायला जी मजा आहे ना आणि गाडी चालवायला पण जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. तुम्ही बघू शकता काहीच पूर्ण ओपन साईड आणि वन साईड तिकडनं एकदम वातावरण. पाऊस पडतो ना तेव्हा जबरदस्त तिकडनं हिरवगार वातावरण होतं. आता पण हिरवगारच आहे पण अजून हिरवगार होतं. सो चला, आणि इथून एक पुढे गेल्यानंतर एक व्ह्यू येतो तो बघू शकता तुम्ही. दाखवतो तुम्हाला. इथून जो काही व्ह्यू येतो ना टोटल मुंबई गोवा आहे बघा. मेन टर्न पण दिसतो बघा, व्यवस्थित दिसतं एकदम प्रॉपर. ह्यो इकडं कोकण रेल्वेचा ब्रिज आहे आणि इकडं एखाद्याचं गाव पूर्ण दिसतंय. झाडं बऱ्यापैकी इकडची तोडला नाही. तर बघा तिकडून आपण टॉपवरून आलोय खाली इकडं टर्न मारत मारत उतरत हे बघा कोकणातून आता ना डोंगरात बसलेली गावं. हे पण इकडे एक गाव आहे परचुरी म्हणून गाव आहे. ते सुद्धा डोंगरात आहे प्रॉपरली. काय व्ह्यू येतो ना जबरदस्त वाटतं एकदम. चला हे बघा गाईज, आता आपण बरोबर नदीवरून चाललोय परचुरीच्या. गाईज तिथं आपण आता पोहोचलोय. झाडं वगैरे कशी लावली ती माडाची. खतरनाक व्ह्यू आहे इथला. सो गाईज इथं आपण आता आलोय ना तिथला व्ह्यू बघा एकदम जबरदस्त. इथं बाग आहे ही पूर्ण माडांची बाग आहे आणि प्रॉपर एकदम खतरनाक व्ह्यू येतो इथून. बाजूलाच नदी आहे. नदीचा इथला व्ह्यू बघा. पुलावरून आपण आता आलो मग अशी परचुरी आणि एकदम जबरदस्त व्ह्यू. आणि आता आपण त्या व्ह्यूची मजा घेतोय. संध्याकाळ झालेली आहे आणि 4:30 वाजून गेलेले आहेत. एकदम भारी वाटते. सो चला. तर गाईज मी आता आलो करबडे फाट्यावर आपल्या आणि इकडे सागर आले बघू शकता माझ्यासोबत जोडले गेलेत. आणि मला ते म्हणतात गोव्यात चल नॉट्स वर गोवा. तेव्हा गाईज विषय येत नाही. इकडे भिजवला भावाला. वातावरण बघा काय झालं ते बघा फाट्यावर. ही आपली बी क्लास जुनीवाली. तर काय संध्याकाळच्या वाजले 7:30 म्हणजे 7:45 झालेच आहेत. 8 वाजले संध्याकाळचे आणि आता आपण